नमस्कार. पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शोल्डरचा मायनस चार्ट, शोल्डर चार्ट जो आहे तो सांगणार आहे. कुठे शोल्डर मायनस करायचं, कुठे प्लस करायचं, हे सर्व अगदी डिटेलमध्ये मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर समजावून सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला जो हा फॉर्म्युला मी सांगणार आहे तो सर्व ब्लाऊजमध्ये उपयोगी पडेल आणि ब्लाऊज जे आहे ते एकदम परफेक्ट असं तयार होईल. तर सर्वात पहिल्यांदा आपण शोल्डर घ्यायचं आहे. शोल्डर चार्ट म्हणजे काय, जे तुम्ही अंगावरती शोल्डर घेता ते शोल्डर तुम्ही घ्यायचं आहे. तर शोल्डर किती सर्वसाधारणपणे मी या इथे घेते 15 इंच किंवा तुम्ही 16 इंच घेऊ शकता. तुम्हाला तुमच्या ब्लाऊजवरती किंवा अंगावरती जे शोल्डर आहे ते तुम्ही या इथे घ्यायचं आहे. तर पहा, सर्वात पहिल्यांदा आपण इथे घेणार आहे कॉलर ब्लाऊज. ठीक आहे. कॉलर ब्लाऊजमध्ये शोल्डर कशा पद्धतीने घ्यायचं असतं. आता पहा, कॉलर ब्लाऊज आहे त्यामुळे काय होतं, गळा आपला कमी असतो. कमी म्हणजे पूर्ण पॅकच गळा असतो. त्यामुळे तिथे आपल्याला शोल्डरमध्ये प्लस करावं लागणार आहे मार्जिन. गळा पसरत नाही, तो जागच्या जागी आहे असा बसतो. म्हणून तुम्हाला यामध्ये मार्जिन प्लस करावं लागणार आहे. तर ते किती, तर पहा, सर्वात पहिल्यांदा आपलं शोल्डर मी घेतलं इथं 15 इंच. ठीक आहे. त्याचा निम्मा 7.5 इंच होतो. तर इथे मी जो फॉर्म्युला सांगते ते तुम्ही सर्व ब्लाऊजमध्ये वापरा, भले तुमचं शोल्डर कितीही असो. ठीक आहे. तर कॉलर ब्लाऊज कसा असतो पहा, इथे सर्वसाधारणपणे आपण 1 इंचाचा गळा तयार करून घेतो. कॉलर जोडण्यासाठी आपण गळा तयार करून घेतो. पहा, कॉलर ब्लाऊजमध्ये गळा नसतो असं नाही, पॅक असतो, परंतु 1 इंचाचा आपण इथं गळा तयार करून घेतो आणि मग कॉलर जोडत असतो. तर इथे पहा, या पद्धतीने हा आपला ब्लाऊज असतो. ठीक आहे. त्यामुळे पहा, इथे हा पसरत नाही. किती आपण कमी कट केलेला आहे पहा, त्यामुळे इथं हा गळा पसरत नाही. यासाठी आपल्याला शिलाई मार्जिन लागतं. तर इथे हा गळा पसरला जात नाही, यासाठी आपल्याला पहा इथे शिलाई मार्जिन लागतं, कारण गळाच पसरत नाही आहे असा पूर्ण तो पॅक बसतो. म्हणून इथे आपल्याला बाही जोडण्यासाठी मार्जिन हवं असतं. म्हणून पहा, जे काही शोल्डर येत आहे त्याचा निम्मा करायचा. म्हणजे 15 शोल्डर आहे आपला, आता त्यामध्ये त्याचा निम्मा केला आपण, किती झालं 7.5. त्यामध्ये अर्धा इंच प्लस करायचं. पहा, इथे मार्जिन बाही जोडण्यासाठी आपल्याला प्लस करायचं आहे. म्हणजे शोल्डर किती येणार 8 इंच आणि इथे गळा असणार आहे 1 इंच गळा असणार आहे. पहा, पूर्ण हे पॅक असणार आहे. आता 2 नंबरला येतो आपला बोटनेक ब्लाऊज. बोटनेक ब्लाऊज जो आहे तो 2.5 इंचापासून 4-4.5 इंचापर्यंत हा जो गळा आहे तो असतो बोटनेकचा, आणि त्याच्या खाली सुद्धा अजून आपला एक गळा असतो. पहा, हा पूर्ण पॅक झाला आणि याच्या खाली अजून एक तुम्ही कोणताही गळा घेता. तर हा बोटनेक आहे. तर यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, जेवढं शोल्डर आहे त्याचा निम्मा. आता इथे 15 शोल्डर आहे, तर त्याचा आहे असा निम्मा इथं 7.5 इंच येतो. तर तो आहे असा 7.5 इंच इथं आपल्याला घ्यायचा आहे. यामध्ये प्लसही करायचं नाही आणि मायनसही करायचं नाही. बरोबर जेवढं शोल्डर आहे तेवढं या इथे घ्यायचं आहे. आता हा गळा जो आहे तो किती 2.5 इंचापासून अगदी 4 ते 4.5 इंचापर्यंत असतो. पहा, हा बोटनेक. आता याच्या पुढे थोडे थोडे डीप गळे चालू होतात. तर सर्वात पहिल्यांदा 5 इंच ते 6 इंच गळा असतो. ठीक आहे. आता एकच ड्रॉइंग करून दाखवते मी या इथे. हा थोडा डीप, या पद्धतीने मी हा गळा घेते. ठीक आहे. तर हा धरा डीप समजा, तर इथून 5 इंचाचा गळा स्टार्ट होतो. तर सर्वात पहिल्यांदा 5 ते 6 इंचाचा गळा असतो ना, त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, जे काही शोल्डर आहे 7.5 इंच निम्मा आला. पहा, इथे प्रत्येक वेळेस आपण काय करतो, फोल्ड करतो आणि मग एकच साईड आपण याची एकच साईड अशी इथून एकच साईड कटिंग करत असतो ना, म्हणून आपल्याला अर्धच घ्यायचं आहे. किती झालं 7.5. यातून मी 1 इंच मायनस करणार. किती झाले मग 7.5 मधून 1 मायनस केल्यानंतर 6.5. इथून आता आपल्याला या 5 इंचाच्या गळ्यापासून शोल्डर मायनस करायला स्टार्ट करायचं आहे. इथून सुरुवात होते आपली शोल्डर मायनसची. प्लस फक्त कॉलरमध्ये करायचं आहे, बोटनेकमध्ये आहे असं घ्यायचं आहे. मायनस 5 इंचाच्या गळ्यापासून चालू होतं. तर इथं मी 1 इंच मायनस केला. किती इंचाच्या गळ्यासाठी 5 ते 6 इंचाचा गळा असेल तेव्हा तुम्ही 1 इंच मायनस करायचं आहे. आता इथे
7 ते 8 इंच गळा असेल त्यावेळेस तुम्ही शोल्डरचा निम्मा मायनस 1.5 इंच करायचे. किती? 1.5 इंच. मग किती राहणार आहे इथे? 6 इंच. किती शोल्डर राहिलं इथं? 6 इंच. या पद्धतीने तुम्ही जेव्हा शोल्डर जे आहे ते काढताना एकदम परफेक्ट असा ब्लाऊज बसतो, कुठेही शोल्डर तुमचं उतरत वगैरे नाही. आता इथे पहा, हा गळा जो आहे 9 ते 10 इंचचा गळा जो आहे तो जास्तीत जास्त शिवला जातो. पहा, जास्तीत जास्त इथपर्यंतच हे कमी गळे शिवतात, जास्त शिवत नाहीत. परंतु 9 ते 10 इंचाचे जे गळे असतात पहा, ते जास्त कटिंग होतात. तर त्यामध्ये आपण शोल्डरचा निम्मा 7.5 मायनस 2 इंच करायचे. ठीक आहे. तर इथं राहणार आहे 5.5 इंच. या पद्धतीनं तुम्ही शोल्डर घ्यायचं असतं. आता याच्या पुढे गळा येतो 11 ते 12 इंचाचा गळा. तर सध्या पहा, डीप आणि ब्रॉड गळ्याची खूप फॅशन चाललेली आहे. यामध्ये तुम्ही सर्वसाधारणपणे म्हणजे 12 इंचाचा गळा, परंतु जास्त ब्रॉड नाही, पसरट नाही. त्यावेळेस तुम्ही काय करायचं आहे? शोल्डरचा निम्मा प्लस 2.25 इंच करायचं आहे. मग किती राहणार पहा. इथे आपण 2.25 इंच मायनस केल्यानंतर 5.25 इंच राहते. जेव्हा तुम्ही पसरट करत नाही जास्त, वरती 2 इंच जर तुम्ही रुंदी घेतलेली असेल आणि खाली 2.5 इंच, म्हणजे इथे वरती 2 इंच गळा आणि खाली 2.5 इंच जर घेतलं असेल तर तुम्ही इथं 2.25 इंच मायनस करू शकता. परंतु इथं सुद्धा तुम्हाला पसरट हवा असेल, पहा इथे सुद्धा असा हा पसरट हवा असेल खूप, तर त्यावेळेस तुम्ही शोल्डरचा निम्मा मायनस 2.5 इंच करायचं आहे आणि इथे शोल्डर जे आहे ते 5 इंच घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही शोल्डरमध्ये बदल करायचे आहेत. अजून एक म्हणजे पहा, हा जो चार्ट दिलेला आहे तो एकदम परफेक्ट आहे. परंतु आता हे 2.5 इंच जे मायनस केले ते तुम्ही 36 साईजपर्यंत 2.5 इंच मायनस करू शकता आणि 38च्या पुढे तुम्ही यातून 2.25 इंच म्हणजे 2.7 मायनस करायचं आहे. जेव्हा हळूहळू हेवी साईज होत जाईल त्यावेळेस तुम्ही 2.25 इंच मायनस करायचं आहे. कधी? 11 ते 12 इंच गळा असेल त्यावेळेसच तुम्ही हे मायनस करायचं आहे 2.5 इंच. तर 2.5 ते 2.25 इंच. अजून म्हणजे यामध्ये इथे शोल्डर पट्टी 11 ते 12 इंचाच्या गळ्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त 2.25 इंचापर्यंत जी शोल्डर पट्टी आहे ती ठेवू शकता. याच्या पुढे तुम्ही 11 ते 12 इंचच्या गळ्यामध्ये शोल्डरची पट्टी ठेवू शकत नाही. जास्त पट्टी जेव्हा आपण शिवतो खूप डीप नेकमध्ये तेव्हा ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही. तर अशा पद्धतीने मी एकदम डिटेल असं सांगितलेलं आहे. याआधीसुद्धा हा जो चार्ट आहे तो मी दिलेला आहे, पहा या चॅनेलवरती आपल्या आहे. कसं कमी जास्त शोल्डर करायचं असतं हे टायटल आहे पहा त्याचं, त्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला अगदी डिटेलमध्ये समजावून सांगितलेलं आहे. तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.